शेवटच्या मोमेंटला क्रीज सोडली होती फलंदाज सुभाष वांगडनं परंतु कॉलिंग सुभाष वाजेकडनं नव्हता. अर्थातच सेफ झोनमध्ये पोहोचलेत पुन्हा एकदा सुभाष वांगड आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय गोलंदाज संतोषाच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव. अर्थातच आपल्या संघाची सुरुवात सुरेख करतायत गोलंदाज संतोष. नक्कीच या गोलंदाजाचा विचार करायला गेला तर अफलातून गोलंदाजी करतोय. आणि जवळजवळ या गोलंदाजाचा विचार करायला गेला तर भरपूर वेळा मोठ्या संघामध्ये वर्णी लागतंय. अर्थातच शहापूर तालुक्यातला नावाजलेला संघ हरिओम यामध्ये सुद्धा भरपूर वेळा बघितलंय. यावेळेस हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू एज लागेल आणि जवळजवळ तिसऱ्या चेंडूवरती सिंगल मिळत आहे. या तिसऱ्या चेंडूवरती अकाउंट ओपन झालं त्या रातांदळे संघाचं. चला व्हॉलेंटियर आपण आपली भूमिका तटस्थपणे बजवायची आहे. एकाच जागेवरती आपण थांबू नका. जवळजवळ तीन एकच धाव आतापर्यंत आली आहे. दरम्यान ऑन स्ट्राईक फलंदाज सुभाष वाजे या वेळेस हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळलाय. चेंडू मात्र डिक्लेअर झोन दर्शवला जाईल. व्हॉलेंटियर अविनाश धनगरे आपण मागे जायचं आहे. अफलातून मॅच आहे. अफलातून मॅच मध्ये मात्र सुंदर गोलंदाजी करतायत गोलंदाज संतोष. 4 चेंडू टाकले गेले 2च धाबा खर्ची करतायत. मॅडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहत आहोत. 5 चेंडू जवळजवळ टाकले गेले 2च धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या रातांदळे संघाच्या. आणि नक्कीच मी म्हटलं होतं मोठ्या मोठ्या संघामध्ये या गोलंदाजाची वर्णी लागते. तसंच काहीसा परफॉर्मन्स पहिल्या षटकामध्ये बघायला मिळतोय. का मला मोठ्या मोठ्या संघामध्ये घेतलं जातंय गोलंदाजीसाठी हेच मात्र नमुना पेश करतायत गोलंदाज संतोष. जवळजवळ 5 चेंडू टाकले गेले 2च धावा आतापर्यंत लागल्यात. हा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय. जवळजवळ या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव आणि 2 चेंडूवरती सिंगल सिंगल आले. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे केवळ 2 आणि मॅडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र यशस्वीरित्या इथं हाताळलं गोलंदाज संतोषानं. एका षटकाच्या अखेरीस केवळ 2च धावा कलेक्ट करू शकलेत रातांदळे संघ. सकाळचं सत्र या सकाळच्या सत्रामध्ये गुलाबी थंडीच्या हवेमध्ये इथे वातावरण बघायला भेटतंय आणि एक थोडस क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण या सकाळच्या सत्रामध्ये आहे. मॅडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात आलंय. धावसंख्या बघायला गेलं तर 2च धावा आतापर्यंत लागले गेल्यात. परंतु 6 षटकाचा सामना आहे. अजूनही येणारे 5 षटक शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर या वेळेस बोलवलं जाते गोलंदाज पंकज याला. दुसरं षटक मॅडेटरी पॉवर प्लेचा असेल आणि डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. अर्थातच एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू इथे संधी आहे परंतु त्या संधीचं काही सोन होणार नाहीत. जीवदान मिळत आहे फलंदाज सुभाष वाजेला. पहिलीच संधी होती वैतरणा संघाला. पॉइंटच्या रिझन मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु चुकी करतोय. अर्थातच झेल सोडला जाते फलंदाज सुभाष वाजेचा.
आणि परिणामस्वरूपी गोलंदाज पंकजाला पहिल्याच चेंडूवरती सिंगल खर्ची करावी लागली. धावसंख्या बघायला गेलं तर 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या वेळेस सुद्धा एकच धाव मिळणार. अफलातून गोलंदाजीचं अटॅकिंग वैतरणा संघाकडनं बघायला भेटत आहे. कारण मॅडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संतोषाने हाताळलं होतं. त्या षटकामध्ये 2च धावा आल्या आणि हे दुसरं षटक या 2 चेंडू टाकले गेले, 2 धावा खर्च केल्यात पंकजानं. यावेळेस सुद्धा बॅकफुटवरती आले होते फलंदाज सुभाष वांगड आणि हलक्या हाताने खेळलाय. चेंडूला दिशा दिली, एज लागली आहे आणि एकेरी धाव. वारंवार तर डिक्लेअर झोन दर्शवलं जातं. एक एक धाव थोडंसं थेंबे थेंबे तळ साचवलं जात आहे रातांदळ संघाकडनं. टोटली धावसंख्या आहे 4 धावा. सॉरी 5 धावा. यावेळेस गॅपचं प्रदर्शन आहे. चेंडू मात्र निघून जाईल पॉइंटच्या रिजन मधनं. या आजच्या दिवसातील या मॅच मधील सुभाषच्या बॅट मधनं येतोय अफलातून चौकार. प्रत्येक चेंडूवरती गॅपचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होता आणि जवळजवळ गेल्या चेंडूचा विचार करायला गेलं तर एज लागत होते. यावेळेस सुद्धा चेंडूला उडालाय कव्हरच्या डोक्यावर. चेंडू मात्र निघून जाईल. नो चान्स. चेंडू सीमार शपार. बॅक टू बॅक दुसरा चौकार योगेश वाजेच्या बॅट मधनं इथे बघायला भेटतोय. सॉरी सुभाष वाजे. धावसंख्या झाली आहे 13 धावा. यावेळेस सुद्धा गॅपचं प्रदर्शन आहे. चेंडू निघून जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 चौकार आणि जवळजवळ षटक क्रमांक दुसरा सुद्धा संपुष्टात आलाय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 17 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती सिंगल सिंगल होत्या. त्यानंतर जवळजवळ शिल्लक होते 3 चेंडू. त्यावरती बॅक टू बॅक 3 चौकार आलेत आणि टोटली धावसंख्या झाली आहे 17 धावा. आणि नक्कीच आता मी म्हणेन ज्या धावा मॅडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हव्या होत्या रातांदळे संघाला, त्या धावा मात्र दुसऱ्या षटकामध्ये लगेचच आल्या. कारण संयमानं खेळ हा खेळावा लागतो. त्याचप्रमाणे इथे रातांदळे संघ करतायत. कारण संतोष अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी करत होता तेव्हा मात्र सन्मान देण्याचं काम सुभाष वाजे आणि सुभाष वांगड करत होता. त्या षटकामध्ये केवळ 2च धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र पंकजला बोलवलं गेलं आणि त्या षटकामध्ये मात्र जवळजवळ विचार करायला गेलं तर 15 धावा तब्बल दुसऱ्या षटकामध्ये आल्यात. अर्थातच गेल्या षटकाचा पुरेपूर फायदा या षटकामध्ये बघायला मिळाला रातांदळे संघाकडनं. यावेळेस तिसरा षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गुरुनाथ. पहिला चेंडू आणि जवळजवळ पहिल्या चेंडूवरती गोलंदाज मात्र क्लीन बोल्ड करणार फलंदाज सुभाष वांगडला. फलंदाज बाद. पहिला झटका, पहिला विकेट गारात.
आणि जवळजवळ तिसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालेत. सुभाष वांगड नवीन फलंदाज एंटर होत आहेत मैदानामध्ये. अनिल धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 17 धावा. आणि जवळ जवळ इथे मोठा झटका बसणार. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती क्लीन बॉल. फलंदाज बाद. अनिल बॅक टू द पॅव्हिलियन. आणि अनिल सुद्धा यावेळेस चक्क आहेत. आपण कसे क्लीन बॉल झालोय कारण थोडस फ्रंट फूट वरती आले होते. ऑन साइडला फटका मारण्याच्या नादात जवळजवळ चेंडू यॉर्कलेनने टाकला होता गोलंदाज गुरुनाथ यानं. यावेळेस कौतुक करावं लागेल गुरुनाथ या गोलंदाजाचं, कारण पहिल्या चेंडूवरती खेळी संपुष्टात आणली होती सुभाष वांगडची. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती क्लीन बॉल केलं फलंदाज अनिलला. विदाउट ओपन अकाउंट ओपन करता मात्र फलंदाज बाद झालेत. अनिल यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश वाजे. नक्कीच छोटे भाऊ आहेत सुभाष वाजेचे. छोटे बंधू मोठे बंधू आहेत. ज्याप्रमाणे स्टिवा आणि मार्कवा होते त्याचप्रमाणे इथे रातांदळे संघाकडनं योगेश वाजे आणि सुभाष वाजे आपल्याला बघायला भेटतात. रातांदळे संघाकडनं धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 17 धावा. दरम्यान तिसरा चेंडू ऑन स्ट्राइक फलंदाज योगेश. ऑन साइडला चेंडूला स्टेअर केल्या डीप मध्ये शतरक्षक आहे. तत्पूर्वी मात्र एक धाव काढली आणि जवळ जवळ चुकी करणार शतरक्षक. तत्पूर्वी मात्र चेंडू मात्र निघून जाईल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा योगेशाच्या बॅट मधनं हा एक डीपीएल चौकार. आपल्या स्वतःच वैयक्तिक अकाउंट 4 धावाने ओपन करतायत. यावेळेस स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप कव्हर अतिशय सुरेखरित्या संतोष यांच्याकडनं बघायला भेटलं. अर्थातच एक धाव मिळणार या चेंडूवरती. धावसंख्येचा विचार करायला गेला तर आतापर्यंत 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या रातांदळे संघाच्या. आणि जवळजवळ प्रगतीपथावरती हे तिसरे षटक. 4 चेंडू टाकले गेलेत, 5 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये 2 मोठे झटके बसवलेत रातांदळे संघाला गोलंदाज गुरुनाथ यानं. दरम्यान पाचवा चेंडू ऑन स्ट्राइक फलंदाज सुभाष. यावेळेस चेंडूला सम्मान दिलाय. गॅपचं थोडंसं प्रदर्शन दाखवायचं होतं, परंतु 30 यार्ड सर्कल मध्ये शतरक्षक होता एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आणि थोडंसं फंबल झाले होते. तत्पूर्वी मात्र एकच धावाचं कॉलिंग आलं आणि ती धाव सुद्धा एक यशस्वीरित्या कंप्लीट केली. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आहे 23 धावा. आणि नक्कीच मी म्हणेन रातांदळे संघाला यावेळेस पार्टनरशिपची भरपूर गरज असेल, कारण 6 षटकाचा सामना आहे. या 6 षटकाच्या सामन्यामध्ये पार्टनरशिपची भरपूर गरज असते. आणि नक्कीच इथे जर पार्टनरशिप बघायला भेटली तर अर्थातच एक सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो वैतरणा संघापुढे. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. स्ट्रेट ड्राइव्ह बघायला भेटला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. झेल मात्र घेऊ शकले नाहीत, परंतु चेंडू मात्र अडवला. परिणाम स्वरूपी शेवटच्या चेंडूवरती धाव येणार नाहीत आणि जवळजवळ तिसरं षटक संपुष्टात आलंय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करायला गेले तर 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात रातांदळे संघाच्या. अजूनही सलामीसाठी आलेला फलंदाज सुभाष आहे आणि त्याच्या समवेत त्यांचे छोटे बंधू सुद्धा योगेश वाजे आहेत. आणि येणारे 18 चेंडू त्यामध्ये धावा किती काढायच्या हे मात्र थोडंसं नियोजन चालू आहे 2 फलंदाजाचं. आणि त्याचप्रमाणे चर्चेचं सत्र बनलं वैतरणा संघाकडनं सुद्धा. यावेळेस आपले 3 षटक टाकले गेलेत, अजूनही येणारे 3 षटक टाकायचे आहेत. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक. सचिन या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जातोय.
पहिला चेंडू टाकला जातोय, पहिला चेंडू इथे भीमारचा नो घोषित केला जाते. चेंडू मात्र गॅपचं प्रदर्शन निघून जाणार, एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या बाहेर येणार. सुभाषच्या बॅटमधनं चौकार आणि भीमरचा नो घोषित केलाय पंचांनी. सोने पे सुहागा, अर्थातच 5 धाबा येणार या चेंडूवरती आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. एक नामी संधी फलंदाज सुभाषसाठी. यावेळेस स्ट्रेट ड्राय, चेंडू लॉंग ऑफला येतोय. डीप मध्ये शतरक्षक आहे, तत्पुरी मात्र 2 धाबा येणार. फ्री हिट चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या झाली आहे 30 धावा. मी म्हणेन थोडस थोडंसं कमबॅक करण्याचं काम करतात गोलंदाज सचिन, कारण पहिला चेंडू नो होता, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर हा निर्धाव चेंडू टाकला जातोय. यावेळेस ऑन साइडला चेंडूला स्टेअर केलंय. डीप मध्ये शतरक्षक आहेत, थोडंसं फंबल करणार. तत्पूर्वी मात्र 2 धावेचं कॉलिंग तर आलंय आणि जवळजवळ 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जाईल. या 2 धावेच्या अखेरीस धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली 32 धावा. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडेसे फलंदाज बॅकफूट वरती गेले होते आणि जवळजवळ गोलंदाजी, यावेळेस गोलंदाज सचिन याचं कौतुक करावं लागेल. फलंदाजाला फॉलो थ्रू करूनच गोलंदाजी बघायला भेटली. यावेळेस 4 चेंडू टाकले गेले, धावसंख्या आहे 32 धावा. दरम्यान 5वा चेंडू ऑन स्ट्राईक सुभाष. यावेळेस आउटसाइड दिले, एक्स्ट्रा पंचांचा इशारा येणार. वाईट चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झाली 33 धावा. थोडस या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा रत्नागिरी संघाकडनं जवळजवळ 6 आल्यात. यावेळेस सुद्धा कमबॅक केलं जात आहे गोलंदाज सचिन कडनं. कीच निर्धाव चेंडू आला होता, त्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अफलातून गोलंदाजी चालू आहे वैतरणा संघाकडनं. आपण पाहत आहोत 4थं षटक. सचिन गोलंदाजी मार्कवर आहे. जवळजवळ शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामध्ये. यावेळेस ऑन साइडला फटका. डीप मध्ये शतरक्षक आहेत, परंतु इथे नो चान्स. चेंडू निघून जाणार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सुभाषच्या बॅटमधनं हा चौकार. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 37 धावा. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स रत्नागिरी टीम. आणि आताच इथं शुभ आगमन झालंय आमचे डीजे मास्टर, अर्थातच नावाजलेले शहापूर तालुक्यातील डीजे मास्टर आहेत. कुठेही लग्न असू द्या, कोणताही शुभ समारंभ असू द्यात, डीजे असणार फक्त योगेश डीजे यांचा. त्यांचं आगमन झालंय. मी त्यांचं या स्पर्धेमार्फत अर्थातच आयोजकांच्या वतीने मी त्यांचं शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं आपण आलात, अर्थातच शोभा वाढते या स्पर्धेची. चार षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 37 धावा.
जाऊयात मैदानाकडे. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक इथे संपुष्टात आलाय आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होता संतोष. पहिला चेंडू अफलातून टाकला जातोय. गुडले स्पॉटवरती चेंडू पिचिंग केले जातात वारंवार संतोष या गोलंदाजाकडनं आणि चेंडू मात्र अचानकची उसळी घेतो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. वारंवार संतोषच्या षटकामध्ये हे मात्र पहिल्या षटकामध्ये बघायला भेटलं. जवळजवळ वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं षटक पहिल्या चेंडूवरती सुद्धा तेच बघायला मिळत आहे. यावेळेस 30 यार्ड सर्कलमध्ये सुंदर शतरक्षण होत आहे. डायरेक्टली हिट करण्याचा अटेम्प्ट होता परंतु अनसक्सेसिव्ह म्हणेन. अपयश आलं परंतु बॅकअप कव्हर अतिशय सुरेख. अर्थातच एकच धाव मिळणार. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या आहे 38 धावा. यावेळेस अनस्ट्राईक फलंदाज सुभाष. यावेळेस एज लागते आहे आणि जवळजवळ सुभाषची खेळी मात्र संपुष्टात. बिग विकेट. छातीचा वाघाच्या जातीचा लेख होता तो काळ्या मातीचा, लेख होता तो काळ्या मातीचा, लेख होता तो काळ्या मातीचा, आदिवासी कोळी जातीचा, लेख होता तो काळ्या मातीचा, आदिवासी कोळी जातीचा. यस, थँक्यू डीजे योगेश. आणि आताच इथं वॉटर सप्लायचे मालक परेश पांढरे साहेब आलेत. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेतर्फे आयोजकांतर्फे शब्द सुमनाने मी हार्दिक स्वागत करतोय. आणि नक्कीच कोणताही समारंभ असू द्यात तर जेव्हा वॉटरची गरज असेल अर्थातच पाण्याची ऑर्डर जर आपल्याला पाहिजेत असेल तर नक्कीच आपण संपर्क साधू शकता. परेश पांढरेकर. आणि नक्कीच शुभेच्छा आल्यात वैतरणा संघाकडनं, वैतरणा संघाला अजय वाघेकडनं आणि स्पेशली मनोजला शुभेच्छा आल्यात. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 39 धावा. धाव फलकावरती लागल्या गेल्यात रातांदळे संघाच्या. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू आणि जवळ जवळ हा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. आणि जवळजवळ 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करायला गेला तर 39 धावा लागल्या गेल्यात रातांदळे संघाच्या. आणि अफलातून गोलंदाजी बघायला मिळाली आजच्या दिवसामध्ये संतोष या गोलंदाजाकडनं. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2च धावा. टोटल धावसंख्या आहे 39. 39 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. रातांदळे टीम पहिल्या षटकामध्ये सुद्धा 2च धावा होत्या. त्यानंतर 5व्या षटकामध्ये सुद्धा 2च धावा दिल्या गोलंदाज संतोष यानं. पाच षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 39. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे फर्स्ट इनिंगचं. अर्थातच येणारे चेंडू असणार 6. त्यामध्ये धावा मात्र किती काढणार हे बघावं लागेल. किती धावांचं टार्गेट सेट करू शकेल रातांदळे संघ
याकडे मात्र सर्वांची नजर अर्थातच लागली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय गुरुनाथ. तिसरं षटक हाताळलं होतं, केवळ 6 धाबा खर्च केल्या होत्या. पहिला चेंडू अन साइडला स्टेअर केलाय, अलंग द कार्पेट चेंडू निघून जात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र डीप मध्ये बघायला भेटतंय. थोडंसं फंबल झालेत, फेक करणार तत्पूर्वी मात्र नक्कीच 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धाबा तर आल्यात. अर्थातच टोटली धावसंख्या झाली 41 धाबा. आणि नक्कीच या षटकामध्ये मी म्हणेन 10-15 धाबांची गरज तर नक्कीच असणार रातांदळे संघाला. एक सन्मानजनक स्कोर या सकाळच्या सत्रामध्ये बघायचं गेलं तर मात्र 50+ असणं खूप गरजेचं असतं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. दरम्यान दुसरा चेंडू, यावेळेस मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, परंतु चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मधनं निघून जाणार. डिक्लेअर झोन कडे जात आहे. एकेरी धाव मिळणार. धावसंख्या झाली 42 धाबा. यावेळेस लेफ्ट हँड फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहेत दिनेश. यावेळेस संधी होती झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु अपयश आलं. आणि जवळ एक धाव कंप्लीट. थोडंसं फंबल होत आहेत संतोष, परिणाम स्वरूपी 2 धावा या चेंडूवरती मिळणार रातांदळे संघाला. धावसंख्या झाली आहे 44 धावा. 3 चेंडू टाकले गेलेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये 5 धावा तर आल्यात. आणि टोटली धावसंख्या आहे 44. दरम्यान चौथा चेंडू, यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय, वाईड चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या 1 न वाढेल. धावसंख्या झाली 45 धावा. नक्कीच पहिल्या चेंडूवरती ऑनसाइडला 2 धावा मिळाल्या, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर थोडंसं फंबल झाले संतोष, आणि जवळ 2 धावा त्या चेंडूवरती. त्यानंतर वाईड चेंडू, यावेळेस लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. टीम मध्ये शतरक्षक आहे, 2 धाब्याचं तर कॉलिंग आलाय. आणि योगेश मात्र सहजरित्या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करणार. धावसंख्या 2 ने वाढत आहे. धावसंख्या झाली 47 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पॉइंटच्या रिझन मधनं थोडंसं फंबल बघायला भेटते. आणि जवळ या चेंडूवरती सुद्धा 2 धावा धावून पळून कंप्लीट केल्या जात आहेत. प्रत्येकी चेंडूचा विचार करायला गेला या षटकामध्ये तर प्रत्येक चेंडूवरती धावा आल्या आहेत. आणि तेच मात्र महत्वाचं आहे रातांदळे संघाकडनं, कारण टोटली धावसंख्या आतापर्यंत बघायला गेलं तर 49 धावा लागल्या गेल्यात रातांदळे संघाच्या. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 49. यावेळेस कव्हर मध्ये शतरक्षक आहेत, अर्थातच झेल टिपणार. शेवटच्या चेंडूवरती सफलता गोलंदाज गुरुनाथला.
सचिन पवार आपण समालोचन कक्षाकडे या. जाऊया मॅच कडे. गोलंदाज सज्ज आहेत. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सुरुवात करणार गोलंदाज तुकाराम. तसेच फलंदाजीसाठी सलामीची जोडी स्ट्राईक एंड वरती मनोज, नॉन स्ट्राईक एंड वरती कल्पेश. मनोज आणि कल्पेश 50 धावांचं टार्गेट पेलण्यासाठी इथे सलामीच्या जोडीसाठी आलेत. ऑन स्ट्राईक फलंदाज मनोज, नॉन स्ट्राईक एंड वरती कल्पेश. गोलंदाजी मार्कवर तुकाराम. अर्थातच सिग्नल लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडूला स्टेअर केलाय, उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र जवळ जवळ धावतायत चेंडू खाली आणि शेवटच्या मोमेंट मात्र सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. अर्थातच चेंडू अडवला जातोय, फेक केली जाईल. तत्पूर्वी मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा येणार आणि जवळ जवळ पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन झालं वैतरणा संघाचं. तसेच वैयक्तिक सुद्धा अकाउंट मनोज या फलंदाजाचं होतंय ओपन 2 धावेनं. यावेळेस संधी असेल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. 30 यार्ड सर्कल मध्ये झेल उडलाय. अर्थातच झेल बाद, फलंदाज बाद. यस, थँक्यू. दुसऱ्या चेंडूवरती मात्र थोडस इथे स्वतःला सिद्ध करण्याचं मानस दाखवलंय गोलंदाज तुकारामनं. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल मध्ये बघायला भेटलं. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती बंधू यानं सुंदर झेल टिपला आणि फलंदाज मनोजची खेळी मात्र दुसऱ्या चेंडूवरती संपुष्टात आली आणि जवळ जवळ तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय. 3 चेंडू टाकले गेले, 2च धावा आतापर्यंत आल्यात. यावेळेस सुद्धा संधी आहे. स्वतः यष्टी रक्षकानं कॉल केला आय विल टेक इट आणि इथे सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद. स्ट्राइक एंड वरती भगवान आहेत. नॉन स्ट्राइक एंड वरती रोहित. यावेळेस वैतरणा संघाकडनं फलंदाजीसाठी बाप बेटे जोडी बघायला भेटते आजच्या दिवसामध्ये. यावेळेस स्ट्रेट ड्राइव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आहेत आणि जवळ जवळ इथे संधी. धोक्याची घंटा वाजताय. पंचांचा इशारा येतोय. आउट. फलंदाज बाद. अफलातून गोलंदाजी तुकाराम मात्र करतायत. जवळ जवळ पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज पॅव्हिलियनच्या आसऱ्याला गेलेत.
रनआउटच्या रूपामध्ये मात्र जवळजवळ चौथ्या चेंडूवरती विकेट फेकली गेली. सॉरी, 5व्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू शिल्लक. ऑन साइडला फटका सुरेख आहे. डीप मध्ये मात्र शतरक्षक योगेश आहेत, चेंडूवरती येत आहेत. चेंडू कॅरी केला जाते, फेक केली जाईल. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळणार. शेवटच्या चेंडूवरती सिंगल येत आहे. टोटली धावसंख्या आहे 4 धावा. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 4 धावा. वाशाळा संघाचा कर्णधार तसेच वेळूक संघाचा कर्णधार समालोचन कक्षाकडे या नाणेफेकीसाठी. पुढील सामना आपला आहे याची नोंद घ्या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. अनिल. पहिला चेंडू आउटसाइड दिले एक्स्ट्राम. पंचांचा इशारा येतोय. थोडस खराब सुरुवात करतायत गोलंदाज अनिल. नव्यानं सुरुवात करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस सुद्धा तीच लेन तीच लाईन आहे. परिणाम स्वरूपी वाईट चेंडू, अवांतर धाव. थोडस खराब सुरुवात करतायत गोलंदाज अनिल. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकले. टोटली धावसंख्या आहे 6 धावा. यावेळेस शतरक्षक डीप मध्ये आहे, परंतु झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. 2 बाउन्स चेंडूला कॅरी केलं जात आहे. फेक केली जाणार. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळणार. 50 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा होत्या. त्यानंतर हे प्रगतीपथावरती दुसरं षटक. जवळजवळ पहिला चेंडू टाकला गेलाय. 3 धावा खर्च केल्यात अनिल या गोलंदाजानं. चला, वाशाळा संघाचा कर्णधार आपण लगेचच या, तसेच वेळूक संघाचा कर्णधार आपण सुद्धा लगेचच या नाणेफेकीसाठी. यावेळेस ऑन स्ट्राइक फलंदाज संतोष. यावेळेस स्विंग अँड मिस. यावेळेस ऑन साइडला चेंडू स्टेअर केला आहे. डीप मध्ये शतरक्षक आहेत. थोडस फंबल न होता लगेच चेंडू कॅरी करून फेक केली गेली. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळाली वैतरणा संघाला. धावसंख्या झाली आहे 8 धावा. चला, वाशाळा संघाचा कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आम्हाला वारंवार सूचना केली जाते आयोजकांकडून, याची नोंद घ्या. आणि लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतो. वाईट चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आहे 9 धावा. यावेळेस लोअर फुलटा चेंडू. अनसाइडला फटका सुरेख आहे. डीप मध्ये मात्र शतरक्षक आहेत आणि जवळजवळ चेंडू सीमारेषेकडे जात आहेत, परंतु एकच धाव मिळत आहे वैतरणा संघाला. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आहे 10 धावा. ज्याप्रमाणे थेंबे थेंबे तळ साचवलं जात होतं रातांदळे संघाकडनं 2 षटकामध्ये, त्याचप्रमाणे यावेळेस वैतरणा संघ सुद्धा त्याचनुसार इथे फलंदाजी करतायत. थेंबे थेंबे तळवलं साचवलं जात आहे. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आपण दुसरं षटक पाहत आहोत. आतापर्यंत धावा लागल्या 10.
यावेळेस लाऊड अपील, परंतु दाद मात्र फेटाळली जाते. नाणेफेकी होत आहे. निलेश भरसट यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी झाली आणि वाशाळा संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे वेळूक संघाला. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस ऑन साइडला चेंडू फेकून देणार, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंस चेंडूला कॅरी केला जाते, फेक केली जाते आणि जवळ जवळ फेकी सुद्धा अतिशय सुरेख आणि 2 धावा मिळणार शेवटच्या चेंडूवरती. जवळजवळ 12 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय आणि त्यामध्ये धावा सुद्धा 12 आल्यात वैतरणा संघाकडनं. येणारे 24 चेंडू आहेत, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 38. चोवीस चेंडू 38 धावा. अजूनही फलंदाज आहेत मैदानावरती भगवान आणि संतोष. आणि भरपूर मोठा एक्सपिरियन्स दोन्ही फलंदाजाकडे आहे. अर्थातच भरपूर वर्ष आम्ही बघितलंय खेळताना. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक. ज्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं तुकाराम, तोच गोलंदाज या षटकामध्ये बघायला भेटतोय. पहिला चेंडू मात्र आउटसाइड दिले. एक्स्ट्रा पंचांचा इशारा, ते वाईड चेंडू, अवांतर धाव. या षटकाची मात्र थोडीशी खराब सुरुवात करतायत गोलंदाज तुकाराम, कारण पहिला चेंडू वाईड टाकला जातोय. धावसंख्या 1 ने वाढणार. धावसंख्या आहे 13 धावा. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. चेंडू मात्र फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आजच्या दिवसातील दमदार षटकार येतोय भगवानाच्या बॅटमधनं. स्टँड ऑन डिलिव्हर षटकार. चिकवीरा चिकवीरा माऊली अगदी कोल्यांना पावली. यस, थँक्यू डीजे. या 6 धावेनंतर थोडस धाव फलक जलद गतीने हिलतय. धावसंख्या आहे 19 धावा. यावेळेस थोडस मिस टायमिंग आहे. जवळजवळ 4 क्षेत्ररक्षका मधोमध चेंडू मात्र पडलाय. अर्थातच नो मॅन्स लँड्स मध्ये बघायला भेटला. कॉलिंग नव्हतं कोणत्याही क्षेत्ररक्षकाचं, कारण चेंडूपर्यंत कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. परिणाम स्वरूपी थोडस जीवदान फलंदाज भगवान याला मिळत आहे, कारण गेलेल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा ब्लास्ट करण्याच्या प्रयत्नात होतं, परंतु थोडस मिसटायमिंग, भरपूर वेळ चेंडू हवेत होता आणि ऑन साइडला जवळजवळ 4 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू पडला आणि तत्पूर्वी मात्र धावून पळून 1 धाव कंप्लीट केली. धावसंख्या आहे 20 धावा. दोन चेंडू टाकले गेलेत. 8 धावा खर्च केल्या गोलंदाज तुकाराम यानं. यावेळेस चेंडू मात्र बॅटला ब्रुश होतोय. अर्थात यष्टिरक्षकाच्या डोक्यावरनं निघून जाणार आणि 1 धाव मिळणार. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या आहे 21 धावा. 21 चेंडू 31 धावाची गरज अजूनही आहे. सॉरी, 29 धावांची गरज. आणि जवळजवळ यावेळेस फलंदाजाला परतावं लागेल. भगवानची खेळी मात्र संपुष्टात येत आहे. फलंदाज बाद.
परंतु यावेळेस थोडंसं कमबॅक करण्याचं काम करतायत गोलंदाज तुकाराम. क्लीन बॉल केलं फलंदाज भगवानला, कारण त्याच्या बॅटमधनं एक षटकार आला होता या षटकामध्ये. यावेळेस फ्रंट फुटवरला येऊन ऑन साईडची दिशा द्यायची होती चेंडूला, परंतु कोणतंही कनेक्शन बघायला भेटलं नाही बॅट अँड बॉल मध्ये. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या आहे 21 धावा. नवीन फलंदाज गुरुनाथ ऑन स्ट्राईक फलंदाज आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील, आणि हा चेंडू वरती लावडा पेल पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज आउट. त्यानंतर मात्र 3 चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळले गोलंदाज तुकाराम यानं, आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 21 धावा. अजूनही 18 चेंडू 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वैतरणा संघाला. जवळजवळ 5 फलंदाज बाद झालेत. यावेळेस लवर फुल टच चेंडू बघायला भेटला, परंतु त्याचा काहीसा फायदा फलंदाज संतोषला मात्र घेता आला नाही. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी हे 4थं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक होतं त्यामध्ये. यावेळेस थोडंसं व्हॅरिएशन बघायला भेटलं. नक्कीच बेस्ट वेपन आहे या क्रिकेटचं, ते मात्र यूज करतायत गोलंदाज अनिल. कधी इनस्विन करतायत, कधी आउटस्विन करतायत, त्यामुळे मात्र फलंदाजाच्या नजरेमध्ये चेंडू भरले जात नाहीत. परिणाम स्वरूपी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेस गती होती चेंडूला, इथे संधी आहे आणि जवळ जवळ डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. डायरेक्टली हिट करण्याचा अटेम्प्ट सक्सेस बघायला भेटला क्षेत्ररक्षक अजय याच्याकडनं, आणि फलंदाज संतोषची खेळी संपुष्टात. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, परंतु त्याचा काहीसा फायदा घेतला आला नाही फलंदाजांना. परिणाम स्वरूपी लेगबायच्या स्वरूपात मात्र एक धाव धावून पळून कंप्लीट केली. टोटली धावसंख्या झाली आहे 22 धावा. असं म्हटलं जातं आयुष्यामध्ये अन्नाचा कण आनंदाचा क्षण, आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी सोडायचा नसतो. यावेळेस व्हॅरिएशन, अर्थातच स्विंग अँड मिस. परिणाम स्वरूपी निर्धाव चेंडूची सांगता. अफलातून गोलंदाजी चालू आहे. अनिल गोलंदाजी मार्कवर आहे. जवळजवळ 5 चेंडू टाकले गेलेत, 2च धावा आतापर्यंत खर्ची करू शकलेत. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस चेंडूला गती होती, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये
झेल उडला होता, परंतु झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. अर्थातच एक धाव मिळणार. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल येत आहे. टोटली धावसंख्या झाली आहेत 23 धावा. 12 चेंडू 27 धावांची गरज. कुठेतरी समीकरण हे होतं 21 चेंडू 29 धावा. त्यानंतर मात्र पूर्णपणे जखडून ठेवलं गोलंदाज तुकाराम आणि अनिल या गोलंदाजानं. आणि यावेळेस समीकरण येऊन ठेपलंय 12 चेंडू असणार, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार तब्बल 27. आणि नक्कीच थोडंसं संकटामध्ये आता मात्र थोडासा संघ सापडलाय वैतरणा, कारण तंबूच्या परतीला जवळजवळ 6 फलंदाज परतले आहेत. आणि यावेळेस थोडंसं जिम्मेदारी असेल या 2 फलंदाजांवरती. पहिला चेंडू थोडंसं खराब सुरुवात करतायत गोलंदाज महेंद्र. भरपूर गती होती चेंडूला, परिणाम स्वरूपी लाईन मात्र चुकीची. अर्थातच एक धाव मिळाली. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या आहे 24 धावा. येणारे 12 चेंडू 26 धावांची गरज. यावेळेस सुद्धा तीच लाईन आहे, तीच लेंथ. भरपूर गती आहे चेंडूला, परंतु त्याचा काहीसा वापर करता आला नाही गोलंदाज महेंद्र याला. थोडस लेंथ लाईन चुकीची ठेवतायत. अर्थातच आउटसाइड दी लेग स्टंप दोन्ही चेंडू बघायला भेटले आणि ते दोन्ही चेंडू मात्र वाईड. अर्थातच 2 धावा एक्स्ट्रा मिळाल्या वैतरणा संघाला. टोटली धावसंख्या आहे 25 धावा. यावेळेस येणारे 12 चेंडू असणार, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 25 वैतरणा संघाला. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेखा. टीम मध्ये शतरक्षक आहेत. 2 बाउन्स चेंडूला कॅरी केले जाते, फेक केली जाणार. तत्पूर्वी मात्र एकच धाव येणार. कोणती रिक्स इथे घ्यायला बघत नाहीत, कारण 6 फलंदाज पॅव्हिलियन कडे परतलेत. यावेळेस थोडस नियमाने संयमाने खेळ खेळावा लागेल या 2 फलंदाजांना. आणि नक्कीच 2 वाईट टाकल्यानंतर मात्र नव्यानं सुरुवात केली गोलंदाज महेंद्र यानं. या चेंडूवरती मात्र सिंगल मिळाली. अर्थातच एक चेंडू टाकला गेला, 3 धावा खर्ची केल्यात. यावेळेस हा टॅकलचा चेंडू होता, पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय आणि पंचांचा इशारा आम्हाला येतोय. अर्थातच 2 धावा मिळणार. या 2 धावेच्या अखेरीस धावसंख्या आहे 28 धावा. येणारे 10 चेंडू, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 22. 10 चेंडू 22 धावा. यावेळेस यष्टिरक्षक सुभाषच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मिळणार. यावेळेस स्ट्राईक एंड वरती कैलास हा फलंदाज आहे. येणारे 9 चेंडू, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 21. यावेळेस ऑन साइडला दिशा द्यायची होती चेंडूला, परंतु फुलर लेनचे चेंडू इथे वारंवार बघायला भेटतायत गोलंदाज महेंद्र याच्याकडनं. त्याच कारणास्तव मात्र थोडेसे मोठे फटकेबाजी होत नाही वैतरणा संघाकडनं. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या 29 धावा. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेस अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाला फॉलो करूनच गोलंदाजी करतायत गोलंदाज महेंद्र, कारण स्टेप आउट झाले होते फलंदाज कैलास आणि थोडासा चेंडू मात्र अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता म्हणावी लागली. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या 29 धावा. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू आणि जवळजवळ हा चेंडू मिडल बॅट वरती आलाय, परंतु उंची भरपूर, लांबी कमी, परिणाम स्वरूपी फलंदाज बाद. कैलासची खेळी संपुष्टात येणार. सहा चेंडू 21 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होणार. अजय या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जातोय कर्णधारांकडनं. तसेच नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. रवींद्र, अजूनही रवींद्र आणि अविनाश हे खेळी करतायत, परंतु 6 चेंडू मध्ये 21 धावा काढायच्या आहेत.
6 चेंडू 21 धावा. ऑन स्ट्राईक रवींद्र. पहिला चेंडू गुडलँड स्पॉट वरती बघायला भेटला गोलंदाज अजय कडनं, परंतु एज लागते आहे. अर्थातच एकच धाव येणार पहिल्या चेंडूवरती. यावेळेस 5 चेंडू 20 धावांची गरज. चेंडू मात्र कमी होत आहे. समीकरण थोडंसं अवघड होत चाललं आहे वैतरणा संघाकडनं, कारण कोणताही मोठा फटका आतापर्यंत जे 2 षटक हाताळले त्यामध्ये मात्र बघायला मिळाला नाही. आणि हा चेंडू सुद्धा फुलरलेनचा बघायला भेटला अजय कडनं, परंतु थोडंसं यष्टीरक्षण चुकीचं होत आहे. अर्थातच चेंडू मात्र कॅरी करू शकले नाहीत आणि एक धाव मात्र खर्ची करावी लागली गोलंदाज अजयला. टोटल धावसंख्या झाली 31 धावा. येणारे 4 चेंडू असतील त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 19. 3 मोठे फटकेची गरज. आणि जवळ जवळ या चेंडूवरती क्लीन बॉल. फलंदाज बाद. तीन चेंडू 19 धाबांची गरज. हा चेंडू सुद्धा फुलर लेनने जवळ जवळ इथे फलंदाज बाद होणार. थोडस क्रिटिकल सिच्युएशन. आणि जवळ जवळ फलंदाज बाद झालेत 9 वैतरणा संघाचे. यावेळेस स्ट्रेट ड्राइव्ह बघायला भेटत आहे. छोटा पॅकेज बडा धमाका करण्याचा प्रयत्न होता, परंतु डीप मध्ये शतरक्षक आहे. एकच धाव मिळणार. यापुढील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सामना असेल वाशाळा विपक्ष वेळूक. पुढील सामना आणि जवळ जवळ सामना झुकलाय रातंदळी संघाकडे. औपचारिकता बाकी या सामन्याची. आणि शेवटच्या मोमेंटला मात्र थोडे मोठे फटकेबाजी करण्याचं मानस दाखवतायत वैतरणा संघ, परंतु वेळ निघून गेली आणि जवळ जवळ सामना गमवावा लागला वैतरणा संघाला. अभिनंदन रातंदळी संघाचं, तसेच हार्ड लक वैतरणा संघ.